नाशिकेत ग्रंथाचा अध्याय 4 आणि पान नंबर 26. तर आपण कालच्या भागामध्ये बघितलेला आहे हा जो नाशिकेत आहे उद्दालक ऋषीचा पुत्र. ह्याला उद्दालक ऋषींनी आपली आई जी चंद्रप्रभा जी तुझी आई आहे, कालचा भाग बघितलेला आहे, तिला तू घेऊन ये असं सांगितलेलं आहे. तेव्हा नाशिकेत पुन्हा तिच्याकडं गेला आणि तिला म्हणू लागलेला आहे, माझ्या बाबांनी तुला बोलावलेलं आहे. तेव्हा ती कोपायमान झाली, राग आलेला आहे, रागावली ती आणि रागावून काय म्हणते आहे, तुझा जो पिता आहे त्याला मी बघितलेलं नाही, त्याचं नावसुद्धा मला माहीत नाही, तरीसुद्धा तो मला कसा बोलावतो, हे बरोबर नाही. ही सर्वदा धर्माच्या विरुद्ध आहे आणि असं जर मी केलं, तुझ्या पित्यानं मला बोलावलं, मी तुझी माता आहे ही खरं आहे, पण तुझ्या पित्याची मला ओळख नाही. माता मी तुझी माता असले तरी कर्मधर्म संयोगानं तू माझ्या पोटी आलास, पण तुझा पिता कसा आहे ती मला माहीत नाही, मी बघितलेला नाही किंवा त्याचं नावसुद्धा मला माहीत नाही. असं असताना सुद्धा तुझा पिता मला आश्रमात ये असं कसं म्हणू शकतो. ही सर्वदा धर्माच्या विरुद्ध आहे. असं जर मी केलं तर माझे उभय कुळ, दोन्हीही कुळ माझे कलंक लागेल. माझे दोन्हीही कुळ शुद्ध आहेत आणि त्याला कलंक लागेल. मी धर्माविरुद्ध जर केलं तर, कोणती घटना धर्माविरुद्ध केली तर तुझ्या पित्याकडं मी आले आणि तिथं येऊन जर राहिले तर ही धर्माविरुद्ध झालं. लग्न झालं नाही, काहीच नाही, आणि त्याच्याकडं जाऊन राहिलं तर धर्माविरुद्धच झालं ना. मग ती तसं म्हणत आहे, हे धर्माविरुद्ध झालं. आणि जरी मी येऊन तिथं त्या उद्दालक ऋषीबरोबर विवाह केला आणि विवाह करून जरी राहिले तरीसुद्धा माझ्या आईवडिलाला दुःख होईल आणि मी निंदनीय होईल, सगळे लोक माझी निंदा करतील, असा अधर्म केल्याच्या पातकास कारण होईल. लोक निंदा करतील आणि निंदा केली तर तो अधर्मच झाला आणि अधर्माला मी कारण होईल, अधर्म केल्याच्या पातकास कारण होईल. याप्रमाणे तिने आपली धर्मतत्परता मजप्रत निवेदन केली. असं कोण म्हणत आहे? नाशिकेत आपले जे वडील उद्दालक ऋषी यांना जाऊन तो सांगत आहे. ह्याचं कारण असं की उद्दालक ऋषींनी नाशिकेताला त्याच्या आईकडं पाठवलेलं होतं, तुझ्या आईला आपल्या आश्रमामध्ये घेऊन ये म्हणून. मग अशी धर्मतत्परता मजप्रद निवेदिली. माझी आई काय म्हणाली ही नाशिकेतानं आपले जे पिता उद्दालक ऋषी ह्यांना निवेदन केलेलं आहे. पुढे आता पुत्राचे हे भाषण ऐकून, ही पुत्राचं भाषण ऐकलेले उद्दालक ऋषींनी, आणि तो ब्रह्म ऋषी त्यास सांगू लागला. पुन्हा जे ब्रह्म ऋषी होते, उद्दालक ऋषी ब्रह्मचारी होते, कडकडीत ब्रह्मचार्य पाळलेलं होतं. तो ब्रह्म ऋषी त्यास सांगू लागला, आता तू पुन्हा परत जाऊन आपल्या मातेस साक्षेपे असे विचार की. पुन्हा ते त्या नाशिकेताला म्हणू लागलेले आहेत, तू अजून परत जा तुझ्या आईकडं आणि परत जाऊन तुझ्या आईला, तुझ्या मातेला साक्षेपे म्हणजे प्रत्यक्ष असे विचार की तुझा जन्म कोणत्या कुळी झाला,
तुझ्या आईला तू विचार जाऊन, तुझा जन्म कोणत्या कुळामध्ये झालेला आहे. ती काय म्हणाली होती, माझं कुळ फार मोठं आहे, माझं कुळ पवित्र आहे, मी सूर्यवंशातल्या महान अशा राजाची राजकन्या आहे आणि माझ्या भाग्यामुळं मला हा वनवास आलेला आहे, असं ती आपल्या मुलाला तिनं सांगितलं होतं. तेव्हा ऋषी म्हणू लागलेले आहेत, तुझा जन्म कोणत्या कुळी झाला आणि तुझ्या पित्याचे नाव काय. तू तिथं जा तुझ्या आईकडं आणि तिला विचार, तुझा जन्म कोणत्या कुळामध्ये झालेला आहे आणि तुझ्या आईचं नाव काय आहे व त्याचा कोणता देश व कोणते नगर, सगळा पत्ता विचारून ये. तुझा जन्म कोणत्या कुळात झाला, तुझ्या पित्याचं नाव काय, तुझ्या पित्याचा देश कोणता आणि त्या देशामध्ये तुझा पिता कोणत्या नगरामध्ये राहतो, हे सगळं पूर्ण वृत्तांत तू तुझ्या आईला विचारून ये. तुला गर्भ कसा राहिला व हा वनवास कशाने प्राप्त झाला. तुझी माझी तर ओळख नाही आणि हा पुत्र तर माझा आहे नाशिकेत, मग तुला गर्भ कसा राहिला ही आणि तुला वनवास कशामुळं प्राप्त झाला, ही सगळं तू विचारून ये. असं कोण म्हणत आहे असं? ओम नमः शिवाय. कोण म्हणाले असं? मीनाताई, कोण म्हणाले असं? लक्ष आहे का तुमचं? ओम नमः शिवाय. कोण म्हणाले? कोण म्हणतंय मग? कोण म्हणतंय? ओम नमः शिवाय. उद्दालक ऋषी आपल्या पुत्राला म्हणत आहेत, तुला गर्भ कसा राहिला व वनवास कशाने प्राप्त झाला. असे बापाचे वचन ऐकताच तो सत्वर मातेजवळ येऊन तिला सर्व वृत्तांत विचारू लागला. ही वडिलाची आज्ञा घेऊन वडिलांनी असं सांगितल्याबरोबर तो जो नासिकेत आहे तो सत्वर म्हणजे लगेच मातेजवळ येऊन तिला सर्व वृत्तांत विचारू लागला. त्यावेळी त्याची अंबिका सांगू लागली. अंबिका म्हणजे आई. त्याची आई सांगू लागली, सूर्यवंशीचा अयोध्याधिपती तो रघुराजा, त्याची मी चंद्रप्रभा नामे कन्या आहे. सूर्यवंशाचा जो राजा आहे, अयोध्येचा राजा रघुराजा, त्याची मी कन्या आहे. ही का चौकशी का चाललेली आहे, तर इथं तिच्या सुखाची पहाट होऊ लागलेली आहे. कसं आहे बघा, ही मागणी घालण्यासाठी हा ऋषी विचारित आहे. आतापर्यंतचा जो वनवास झाला त्या वनवासाची रात्र संपून पहाट होण्याची वेळ आलेली आहे, म्हणून तो हा विचारित आहे. सूर्यवंशाचा अयोध्यापती जो रघुराजा, त्याची मी चंद्रप्रभा नामे कन्या होय. त्या रघुराजाची मी चंद्रप्रभा नावाची कन्या आहे. राजाने माझे पुत्राप्रमाणे प्रीतीने पालन केले. आपलं पूर्व आयुष्य किती चांगलं होतं. राजाने माझं मुलासारखं पालन केलेलं आहे. त्याने माझवर चांगली कृपा असे. माझ्यावर खूप प्रेम करायचा राजा. त्यांची माझ्यावर खूप माया होती, कृपा होती. मला पित्याच्या घरी वस्त्रे, भूषणे, अलंकार, संपदा, दिक, नाना प्रकारच्या राजभोगास काही कमी नव्हते. माझ्या वडिलाच्या घरी मला काहीच कमी नव्हतं. सगळं परिपूर्ण होतं. वस्त्र कमी नव्हतं. भूषणे म्हणजे अलंकार, म्हणील ती अलंकार मला प्राप्त व्हायचा. अशा
सगळ्या सुविधा संपदा नाना प्रकारच्या जी म्हणील ती सगळे सुख माझ्या पायावर लोळत होते. नाना प्रकारचा राजभोगास काही कमी नव्हतं. राजवैभव होतं आणि त्या राजवैभवामध्ये माझी एकही अपेक्षा अपूर्ण राहिलेली नाही. वैभव होतं. मज पुढे गंधर्वादी गीत नृत्य करावे. मी जर आंघोळीला चालले तर कशी जात होती ते आपण बघितलेलं आहे. वाजंत्री वाजत नृत्य गायन करीत तिला रोजच्या रोज त्या शरयूवर स्नानाला सगळे मिळून जात होते. एवढं सुख होतं तिला. पुष्कळ संख्या तशाच देवकन्या गंधर्वकन्या याच्याबरोबर मी राजगृही क्रीडा करावी. माझ्याबरोबर खेळायला गंधर्व कन्या होत्या. म्यूट कोणाचं उघडे वाजायले म्यूट करा बरं का सगळे. तर राजकन्या गंधर्व कन्या जी होत्या ती राजवाड्यामध्ये माझ्याबरोबर खेळायला यायच्या. अतिशय सुखसंपन्न असं माझं आयुष्य होतं. नाना प्रकारचे सुखसंपदा भोगावी. अनेक सुखसंपदा होती, नाना प्रकारची सुखसंपदा भोगावी. तसेच नित्य मोठ्या थाटामाटाने व गजराने गंगेवर स्नानात जावे. तिथे सर्व स्त्रियासह जलक्रीडा करून ब्राह्मणास सुवर्णदाणी देऊन नंतर घरी यावे. आपलं आपलं वैभव कसं होतं ते सांगू लागलेली आहे. आणि ते वैभवाला त्या सुखाला कशी दृष्ट लागली, कशी काळिमा लागली ही पण ती सांगू लागलेली आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच. सुखच आयुष्यभर राहिला असा माणूस कोणीच नाही. करोडो लोकसंख्या असेल, करोडो लोकांमध्ये विचारून बघा, एकही माणूस तुम्हाला कुठं सापडणारच नाही की त्याच्या आयुष्यात दुःख आलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख येतच. त्याला जीवन नाव त्यालाच आहे. सुखामागं दुःख आणि दुःखामागं सुख. रात्र संपली की दिवस येतो आणि दिवस संपली की रात्र येते. चढ संपला की उतार येतो आणि उतार संपला की चढ येतो. मग ही जी आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. परंतु आपल्याला काय वाटतं, सुखच पाहिजे, दुःख नकोच. मग सुख मिळत नाही का? सुखसुद्धा मिळतं, पण सुखाचं रोप लावलं असलं तरच त्याला सुखाचे फळं येतात. जे रोपिलं तेच उगवतं. आणि रोप लावण्यासाठी, पेरणी करण्यासाठी आपल्याला ईश्वरानं प्रत्येक माणसाला एका दिवसाचे 24 तास दिले. आणि त्या 24 तासामध्ये स्वतंत्र दिलं. तुला काय करायचं ते कर. झोपून राहा, नाहीतर तुला साधना कर, तपश्चर्या कर, तुला जी करायचं ती कर, पाप कर, पुण्य कर, निंदा कर, शिव्या शाप दे, तुला जी करायचं ती कर. परंतु स्वतंत्रता दिली तिथं. आणि जे करशील तेच भोगावं लागेल हे मात्र बंधन घालून दिलं. आता पेरण्या सुरू आहेत बघा. शेतकऱ्याला स्वतंत्र आहे, तुला काय पेरायचं ते पेर. त्याला काय हीच पेर असं नाही, पण जी पेरशील तीच उगवणार आहे. तिथं पुन्हा जर तू देवाची तपश्चर्या करू लागलास, गहू पेरला, आता सोयाबीन पेरलं आणि पुन्हा तुझ्या लक्षात आलं गहू आता आपल्याला वर्षभर खायला लागल आणि आपण सोयाबीनच पेरून ठेवलं, आता कसं करावं. म्हणून मंदिरात जाऊन बिन अन्नपाणीची तपश्चर्या करू लागला. का करू लागला? तर गहू येऊ दे म्हणून. पेरले काय? काय पेरलं होतं? ओम नमः शिवाय. मग काय येईल उगून? मग त्याला आता गहू येऊ वाटायला कसं करावं? येतो का? येतच नाही. म्हणून आपण सुद्धा मुठ्ठी बांधून जन्माला आलो
आपण येताना काहीच आणलं नाही दुसरं, पण मुठ्ठीमध्ये कर्म मात्र आणले. जन्म त्याला मुठ्ठी बांधलेली असते आणि त्याच्यामध्ये जे आपलं संचित कर्म आहे त्याच्यापैकी फळ देण्यासाठी प्रवृत्त झालेलं जे कर्म आहे साचलेलं, ती कर्म मुठ्ठीमध्ये घेऊन आपण इथं आलेलो आहोत आणि ते कर्म भोगण्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत. ही कर्मभूमी आहे आणि त्याप्रमाणे आपलं होणार आहे. सुटल्याला बाण येतो जन्म झाला त्या दिवशीच, आणि ते काय काय होणार आहे ते होणारच आहे. ती पूर्ण भोग संपल्याशिवाय ध्येय पडत नाही. तर मग आपल्याला जी आता वाटतं मला सुखच मिळावं, सुखासाठी किती तपश्चर्या, किती आराधना, किती महादेवाला पाणी घालावं, काय काय करावं. मग असं केल्यानं सुख मिळत नाही असं शास्त्र सांगतं. मग करू नये का? करावं. सुख मिळत नाही, पण जे आलं ते भोगण्यासाठी शक्ती प्राप्त होते आणि त्याची तीव्रता कमी होते. तीव्रता कमी कशी होते? आता पेरले ते आपल्याला नको आहे घ्यायचं, तण उगवू द्यायचं, काहीच करायचं नाही त्याला, मग जास्त पीक येत नाही, म्हणजे तीव्रता कमी होते. म्हणून जे आलं ते प्रत्येकाला सुखदुःख हे भोगायचे आणि ही कर्म जी घेऊन आलो मुठ्ठीमध्ये ते कुणालाच चुकलेलं नाही. आपण बघितलेलं आहे, कृष्णाचा जो बाप वसुदेव ह्याला सुद्धा ते कर्म चुकलेलं नाही. कर्मासाठीच त्याला त्या बंदिवासात राहावं लागलेलं आहे. कृष्णाचे पिता वसुदेव ह्यांना चुकलेलं नाही, स्वतः कृष्णाला सुद्धा चुकलेलं नाही. चुकवता येत होतं कृष्ण परमात्म्याला त्याचं कर्म, पण चुकविलेलं नाही. नियमबद्ध ईश्वर, नियमामध्ये राहतात. हे सूर्यनारायण किती नियमामध्ये राहतो, एखाद्या दिवशी कंटाळा आला म्हणून राहुदा उगवायचा असं म्हणत नाही. नियमबद्ध आहेत सगळे, सगळ्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जातं. कृष्ण परमात्म्याला सुद्धा अंतकाळी सुद्धा कर्म भोगावं लागलेलं आहे. जेव्हा कृष्ण परमात्म्याचा ध्येय सुटला, ध्येय सोडायचा होता, इथलं कार्य संपलेलं होतं, प्रभाग क्षेत्रामध्ये गेलेले होते. सोमनाथ, सौराष्ट्रीय सोमनाथ प्रभाग क्षेत्र, आणि तिथं जाऊन सागराच्या तटावर बसलेले आहेत, एका पायावर दुसरा पाय ठेवून. आणि एक व्याध आला, पारधी आला, शिकारी, आणि त्या शिकाऱ्याला वाटलं हरिण आहे. पिंपळाच्या झाडाखाली एका पायावर दुसरा पाय ठेवून बसले आणि त्या व्याधाला हरिणही वाटलं. आणि शिकारी कसा असतो, तात्काळ बाण सोडतो. जर सावधतेनं त्यानं तात्काळ बाण नाही सोडला तर मात्र शिकार पळून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्या शिकाऱ्यानं तात्काळ बाण सोडला. ती बाण सुटला, हरिण जी वाटत होतं ते हरिण नव्हतं, कृष्णाचा तळपाय होता आणि अंगठ्याला बाण लागला. तेव्हा तो शिकार केली म्हणून तो जो पारधी होता तो जवळ गेला आणि जवळ जाऊन बघितलं तर कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला बाण लागलेला आहे, भळभळा रक्ताची धार वाहत आहे. एवढं दुःख झालेलं आहे त्याला, तो खाली मूर्छित पडल्यासारखा पडला. मी काय केलं, किती मोठा गुन्हा झाला माझ्याकडून, ही माझ्या हातानं काय झालं, चुकून झालेलं होतं. ज्याप्रमाणे आपल्याच हातानं आपलं मूल गच्चीहून खाली पडावं, आईला किती पश्चाताप होतो, तिला काहीच करायचं नसतं, ते पण चुकून, तसंच चुकून बाण लागलेला आहे कृष्णाच्या तळपायाला, अंगठ्याला. तो म्हणू लागला, मला मारून टाका, मला प्रायश्चित्त द्या, आता ह्या क्षणाला ही माझ्या हातातला बाण घ्या आणि माझ्यावर तुम्ही बाण मारा. माझ्या हातातून म्हणजे फार मोठी घोडचूक झालेली आहे, साधी चूक नाही ही झाली, घोडचूक ही, आणि ह्याचं प्रायश्चित्त तुम्ही मला, ह्याची शिक्षा आत्ताच द्या, असं म्हणू लागला. पश्चाताप करू लागला, आक्रंदून रडू लागलेला आहे तो. तर अशा अवस्थेमध्ये कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, अरे मी इथं बसलोच होतो तुझ्या बाणाची वाट बघत, कारण माझं प्रारब्धच तसं होतं.
माझं ती प्रारब्ध तसंच जर राहिलं असतं तर मला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागला असता. ही कशामुळं माझं प्रारब्ध झालं होतं ते सुद्धा तुला सांगतो. तू दुःख करू नको. तू मला बाण मारलास तरीसुद्धा मी तुला वर देतो. तुला ही पश्चाताप झाला म्हणून तुला माझ्या लोकाची प्राप्ती होईल. पण त्याला खूप दुःख झालेलं आहे. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागलेले आहेत. तो म्हणत आहे, देवा तुम्हाला तुमच्या धामाला जायचं ही बरोबर आहे, पण मी निमित्त झालो, माझा बाण लागला तुम्हाला आणि ही माझा अपराध आहे असं म्हणून पश्चाताप झालेला आहे. पुन्हा कृष्ण परमात्म्यानं त्याला जवळ बसवून घेतलं, अंगावरून हात फिरवला आणि सांगितलेलं आहे, अरे मी काय केलेले सांगू का पहिलं, म्हणजे तुझी म्हणजे शांती होईल. ज्यावेळेस मी राम होतो, राम अवतारामध्ये सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवली. आपलाच भाऊ होता सुग्रीव, भाऊ भाऊ होते दोघंजण. आणि सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवली. तेव्हा सुग्रीव माझ्याकडे आला, हनुमंत आणि सुग्रीव, आणि माझ्याकडं घरानं सांगितलं. आणि शरण आल्याचं रक्षण करणं माझं ब्रीदच आहे. म्हणून मी काय केलं, सुग्रीवाला घेऊन वालीशी युद्ध पुकारलं आणि वालीला बाण मारला. बाण मारल्यानंतर मी जवळ गेलो दर्शन देण्यासाठी म्हणून. तेव्हा वाली म्हणू लागला, रामप्रभू मी तुमची काहीच चूक केलेली नाही, तुमचा कोणताच गुन्हा केलेला नाही, तरीसुद्धा तुम्ही विनाकारण मला बाण मारला. ह्याचं प्रायश्चित्त तुम्हाला सुद्धा घ्यावं लागेल देव असाल तरी. आणि हे त्याचे शब्द खरे काढण्यासाठी आणि ते कर्म भोगण्यासाठी तुझ्या बाणाची वाट बघत मी इथं बसलेलो होतो. आता कर्म फिटलं, तुलासुद्धा मी माझ्या लोकाची प्राप्ती करून देतो आणि मी मात्र आता स्वधामाला जात आहे. मग देवालासुद्धा चुकलं नाही, देवाच्या पित्याला चुकलं नाही. ही सुखदुःख मग आपल्याला चुकतच नाही, जे केलं ते भोगावंच लागतं. म्हणून इथंसुद्धा हिला जी ह्या चंद्रप्रभेला किती सुख होतं, पण चढ उतार रात्रीमागं दिवस आणि दिवसामागं रात्र येतच असते. एवढ्या सुख होतं मला अशी ही ती सांगत आहे. आणि आता मला कोणत्या दोषास्तव कशामुळे ही वनवास प्राप्त झाला, इतकं सुख होतं मला की मी जलक्रीडा करून ब्राह्मणाला सुवर्णाचे दान देऊन नंतर घरी जावे. सोन्याचं कपड्याचं दान देऊन मी घरी जात होते. आता मलाच घालायला कपडा नाही. चढ उतार एके दिवशी असे झाले की सकळ स्त्रिया बरोबर घेऊन मी गंगेवर जलक्रीडा करण्यास गेले. आपल्या मुलाला ती सांगू लागलेली आहे. तो अकस्मात एक कमळ वाहत आले, त्यास दर्भाने बांधले होते. तो दर्भ सोडून परिमळार्थ त्याचे मी अवघ्राण केले. तो दर्भ सोडला आणि सुगंध घेण्यासाठी म्हणून मी त्याचं अवघ्राण केलं, म्हणजे सुगंध घेतला, नाकाजवळ नेलं. तोच त्यातून श्वासाबरोबर नाकावाटे शुद्ध दुधासारखा श्वेतकण पोटात गेला. सुगंध घेतल्याबरोबर दुधासारखा हा कण माझ्या पोटामध्ये गेला आणि ते मला बरोबर समजण्यास आले नाही, मला ते कळालंच नाही. आणि नंतर मी पुन्हा स्नान करून आपल्या घरी आले. असा दैवगतीने विचित्र प्रकार घडून त्यापासून मला गर्भ राहिला. गर्भ कसा राहिला ही प्रश्न विचारलेला होता. उद्दालक ऋषींनी सांगितलेलं होतं आपल्या मुलाला, जाऊन विचार. गर्भास 5 महिने पूर्ण होताच हे व्रत माझ्या माता पित्यास समजले. 5 महिने पूर्ण झाल्यानंतर हे माझ्या आईवडिलाला कळालं व त्यांनी पित्यास मोठा कोप होऊन तो म्हणाला, माझ्या कन्येने दुष्कर्म केले. माझ्या वडिलांनी खूप क्रोध झाला आणि माझ्या कन्येने दुष्कर्म केले असे म्हणून त्यावेळी त्यांचा कोप काय विचारावा, किती क्रोध आला होता त्यांना ती मी सांगू शकत नाही.
असं ती चंद्रप्रभा म्हणू लागलेली आहे. तो माझा घात करीत होता, मारून टाकावा असं त्याला वाटू लागलं, परंतु घात करायला आला पिता माझा. पण स्त्रीहत्या घडेल म्हणून त्याने माझा वध न करता दूतांच्या हाताने मला वनात त्यागले. शास्त्र सांगतं बघा, स्त्रीकडून जर अपराध झाला आणि ब्राह्मणाकडून, ह्या दोघाकडून जरी मोठा अपराध झालेला असला तरीसुद्धा त्यांची हत्या करू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून त्याने स्त्री हत्याचा दोष लागेल म्हणून माझा वध न करता दूताच्या हाताने मला वनात त्यागले. दूताच्या हाताने त्याने मला काय केलं, अरण्यामध्ये आणून सोडलं. अशा प्रकारे माझा हा वनवास झाला. याप्रमाणे मी अरण्यात शोक करीत असताना, आता अरण्यात सोडलं आणि अरण्यात मी शोक करत असताना धर्म ऋषी आला. हे जे धर्म ऋषी ज्यांच्या आश्रमामध्ये या नाशिकेताचा जन्म झाला, ते धर्म ऋषी आला आणि त्याने मला शोकसंतप्त पाहून माझा वृत्तांत विचारला. तेव्हा मी आपले खरे खरे सर्व व्रत त्यास सांगितले. जसं झालं तसं खरं खरं मी त्या धर्म ऋषीला सांगितलं आणि त्यांच्या पोटात दया उत्पन्न होऊन त्याने मला आपल्या घरी आणलं व माझे कन्येप्रमाणे पालन केले. मुलीसारखं ह्या धर्मऋषींनी मला पालन केलेलं आहे. स्वतःच्या मुलीला जसं सांभाळावं तसं ह्या ऋषींनी मला सांभाळलं. अशा रीतीने गर्भास 9 मास पूर्ण झाले. दिवस पूर्ण भरताच त्या ऋषी आश्रमी तुझा जन्म झाला. त्याच ऋषीच्या आश्रमामध्ये तुझा जन्म झालेला आहे. नासिकाद्वारे झाला, नाकावाटे तुझा जन्म झाला. त्याप्रमाणे मातेचा वृत्तांत ऐकून नाशिकेत पित्याकडे परत आला. असा वृत्तांत आईनं सांगितलेला आहे. तो सगळा वृत्तांत ऐकून घेतला आणि पुन्हा नाशिकेत आपले जी पिता उद्दालक ऋषी यांच्याकडं परत आला. नंतर नासिकेताने आपल्या मातेचा सर्व वृत्तांत पित्यास निवेदन केला. नाशिकेतानं आपल्या आईनं जे जे आपल्याला सांगितलं तो सर्व वृत्तांत आपला पिता तो उद्दालक ऋषी यांना सांगितलेला आहे. तिचे वडील कोण, ते कुठले राजे आहेत, ते कोणत्या नगरात राहतात, त्यांचा देश कोणता आहे, सगळं ह्या नाशिकेतानं आपल्या वडिलाला येऊन सांगितलं. गर्भ कसा राहिला आणि जन्म कसा झाला आणि वनवास कसा प्राप्त झाला, हे सगळे प्रश्न त्यानं विचारलेले आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं घेऊन नाशिकेत आपल्या वडिलाकडे जाऊन हे सर्व वृत्तांत आपले वडील जे उद्दालक ऋषी यांना सांगितला. तो ऐकून ऋषी मोठ्या आनंदाने म्हणाला, मी जे चिंतले ते मला प्राप्त झाले. ऋषीला खूप आनंद झालेला आहे. त्यांच्या मनामध्ये पत्नी प्राप्त व्हावी असंच होतं आणि मुलगा आणि आधी आणि पत्नी पुन्हा असा आशीर्वाद मिळाल्यामुळे त्याला आनंद झालेला आहे. जसं जसं होणार, ब्रह्मदेवानं जसं जसं सांगितलं तसं तसंच होत आहे असं म्हणून पित्याला निवेदन केले. तो ऐकून ऋषी मोठ्या आनंदाने म्हणाला, मी जे चिंतिले ते मला प्राप्त झाले. मुलगा मला प्राप्त झालेला आहे आणि आता मला पत्नीसुद्धा प्राप्त होणार आहे. माझा मनोरथ पूर्ण होऊन आज ब्रह्मदेवाचे वचन सत्य झाले. माझं मनोरथ पूर्ण झालेलं आहे आणि ब्रह्मदेवानं जे सांगितलं होतं ते वचन सत्य झालं. ब्रह्मदेवानं किती आधी सांगितलं होतं. ईश्वराचं नियोजन कसं असतं बघा, आणि कशी बुद्धी होते. ती होतं ते होतंच, ती चुकतच नाही. त्याला तशी बुद्धी प्राप्त होते. त्याचं काही ना काही कर्म असतं. त्याच्यामुळं
आता ह्या चंद्रप्रभेला सुद्धा ते बाळ नदीमध्ये सोडून देण्याची बुद्धी प्राप्त झाली. तशी तिला वृत्ती तिची तशी झाली आणि तसंच त्याच्या भाग्येत होतं म्हणूनच तसं झालं. प्रथम पुत्रप्राप्ती आणि नंतर श्रीलाभ असा मला ब्रह्मदेवाने वर दिला होता. कोणता वर दिला होता? आधी पुत्र प्राप्त होईल, प्रथम पुत्र प्राप्त होईल आणि पुन्हा पत्नी प्राप्त होईल. त्यावेळेस मात्र नाशिकेताला त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. असं कुठं झालंही नाही, आतापर्यंत ऐकलंही नाही आणि असं कसं होईल असं वाटू लागलं. ब्रह्मदेवानी उगा आपल्याला तसं सांगितलं असेल का असंही त्याच्या मनात येऊन गेलं होतं त्यावेळेस. पण ते सगळं आता खरं होत आहे. प्रथम पुत्रप्राप्ती नंतर श्रीलाभ असा मला ब्रह्मदेवाने वर दिला होता. जे काही कधी ऐकले नाही व पाहिलेही नाही ते मी आज प्रत्यक्ष आपल्या नेत्राने पाहतो. असं कुठं झालंय असं मी ऐकलंही नव्हतं. आधी पुत्र झाला आणि पुन्हा पत्नी प्राप्त झाली, त्या पुत्राच्या आईबरोबर पुन्हा लग्न झालं. असं नेत्र आणि ती जी पाहिलं नव्हतं, ऐकिलं नव्हतं ते मी आता प्रत्यक्ष पाहतो आहे. याप्रमाणे उद्दालकास मोठा हर्ष होऊन त्या दैवी मायेच्या वेळोवेळी विस्मय वाटू लागला. आनंद तर झालाय, पण दैवी माया कशी असते, देवाची लीला कशी असते असा विस्मय म्हणजे आश्चर्य वाटू लागलेलं आहे त्याला. खरंच जे दैव असतं ते दैव सत्यच आहे आणि ह्याची माया ही कधीच खोटी नाही. ईश्वराची माया ती बरोबर जिथल्या तिथं जे करायचं ते करतेच कर्मानुसार. कर्माचं खूप आहे व कर्माचे सिद्धांत अनेक आहेत. इतके छोटे 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 कर्माचे सिद्धांत आहेत. कर्मामुळंच सगळं होतं. छोटंसं सुद्धा कर्म करीत असताना किती सावध व्हावं आपण, हाच ह्याचा सांगण्याचा उद्देश असतो बघा साधू संतांचा. आपल्या हातून आपण काय करतो आणि ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. छोट्यातलं छोटंसुद्धा कैकेयीनं एक अजून वेळ आहे थोडा म्हणून छोटासा दृष्टांत सांगते. कैकेयीनं काहीच केलं नव्हतं बघा एवढा डाग लागण्यासारखं तिच्या आयुष्याला. फक्त कैकेयी जी होती ती एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेली आणि आश्रमामध्ये गेली असताना ऋषी ध्यानस्थ बसलेले होते आणि तिनं उगाचच काजळ घेतलं आणि बरोबर ऋषीच्या गालावर गोल 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 केलं. ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांना काहीच कळालेलं नाही. ऋषी पुत्र आला आणि शाप देऊन टाकला, ज्याने माझ्या वडिलाच्या ही थट्टा केली, ज्याने माझ्या वडिलाच्या गालावर हा काळा डाग लावला त्याच्या आयुष्याला काळा धब्बा लागेल. आणि खरं जर बघितलं अंतर्गत रामायण जर तुम्ही बघितलं, कुणीही बघितलं असेल, आपण सगळे अभ्यासू आहोत, ज्यांनी रामायण बघितलं आहे ना त्यांना माहीत आहे कैकेयी कौशल्यपेक्षा रामावर जास्त प्रेम करत होती. कौशल्यपेक्षा कितीतरी पटीनं कैकेयी रामावर प्रेम करत होती. आणि कैकेयीला माहीत होतं आपल्या पतीला पुत्र शोकानं मृत्यू येणार आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलाचा शाप होता. अचानक बाण लागलेला होता श्रावण बाळाला. पाणी आणायला गेला होता श्रावण बाळ आणि पाणी घेऊन आल्यानंतर न पाणी पिता त्यांनी हा शाप दिलेला आहे. दशरथ राजांना सांगितलं, माझ्या हातून तुमचा बाळ मृत्यू पावला. अंजानपणानं त्यांनी श्रावण म्हणून प्राण सोडला, परंतु शाप दिला मरताना, तू सुद्धा पुत्र म्हणून असाच प्राण सोडशील म्हणून. आणि हे कैकेयीला माहीत होतं. कैकेयीला वाटलं रामाचं काही होऊ नये, रामाचं काही जर झालं, अंत जर रामाचा झाला तर माझे पती राम म्हणून प्राण सोडतील, त्याच्यापेक्षा काहीतरी दुसराच आपण उपाय करावा. रामाला वनवासाला कैकेयीनं प्रेमापोटी पाठवलेलं आहे. आणि एवढं प्रेम करून सुद्धा तिच्या आयुष्याला काळा धब्बा का लागला तर छोटंसं कर्म आहे, ऋषीच्या गालावर काळा ठिपका दिला. बघा तुम्ही किती सूक्ष्मातलं सूक्ष्म कर्म आपल्याला कसं भोगावं लागतं.
आणि तिच्या ग्रंथामध्ये पुढे यमलोकाची जी यातना सांगितली ना, तेच कर्माचंच सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटेल कर्माचे सिद्धांत का देत आहे, तर आपल्या कर्माचं फळ आपण का भोगतो हेच पुढे नाशिकेताची जेव्हा यमपुरीची यात्रा सुरू झाली तेव्हा तिथं हेच सगळं सांगितलेलं आहे. तर आपलं त्याने नाशिकेतास असे सांगितले की आता तू आपल्या मातेजवळ जा आणि मी रघुराजाच्या भेटीकरता अयोध्येत जातो. नाशिकेत पितृ आज्ञेप्रमाणे आपल्या मातेजवळ आला. नाशिकेत आपल्या मातेजवळ आला आणि उद्दालक ऋषी मात्र रघुराजाकडं जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत. आता उद्याच्या भागामध्ये उद्दालक ऋषीचं लग्न हा प्रसंग येणार आहे. तो प्रसंग आपण उद्याच्या भागात बघू. आजचा आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षू साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.